मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। साईराम मित्रांनो, सर्वांना साईमय सकाळ मित्रांनो। थंबनेलवरनं तुम्हाला कळालं असेल आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खरंच एका कलागुणांना वाव देण्यासारखा व्हिडिओ असणार आहे। कारण आजचा व्हिडिओ जो असणार आहे आपल्या गोरेगाव ईस्टमधल्या रयजा गार्डनचा व्हिडिओ असणार आहे। रयजा गार्डनला येण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो, आज सुंदर असं एक फेस्टिवल आपल्या इथे रयजा गार्डनमध्ये भरलेलं आहे। त्या फेस्टिवलचं नाव आहे स्ट्रीट ऑन स्ट्रीट 5.0 असं हे फेस्टिवलचं नाव दिलेलं आहे। आणि हा फेस्टिवल आपल्या सर्वांचे लाडके अंकित सुनील प्रभू साहेबांनी हा फेस्टिवल भरवलेला आहे। फेस्टिवल भरवण्याचं एकमेव कारण म्हणजे आताच्या पिढीच्या कलेला आणि आपलं खेळांना वाव देण्यासाठी असा सुंदर असा एक फेस्टिवल भरलेला आहे। त्या फेस्टिवलमध्ये कोणते कोणते खेळ खेळले जाणार आहेत, कोणते कोणते गेम खेळले जाणार आहेत आणि कोणते कोणते म्हणजे त्याच्यामध्ये काय काय केलं जाणार आहे ते फेस्टिवलमध्ये मी तुम्हाला आता दाखवतो। पाठीमागे बोर्ड लिहिलेला आहे आणि आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत। सर्वांची आता गर्दी यायची सुरुवात झालेली आहे। तर जी फेस्टिवलला मजा येणार आहे, काय धमाल येणार आहे हे फेस्टिवलमध्ये तुम्हाला स्वतः कळेल। तर व्हिडिओ जरा पण स्किप करू नका, जरा देखील पुढे मागे करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये लाईक शेअर कमेंट कोणी अजून केलं नसेल तर लवकर लाईक शेअर कमेंट करून घ्या। चला आता फेस्टिवलला जाऊया। स्वीट ऑन स्ट्रीट 5.0 ऑर्गनाइज बाय अंकित सुनील प्रभू साहेब। सेव्ह द डेट म्हणजे आज 19 तारीखच आहे। 7 ते 11 हा इव्हेंट असणार आहे। त्याच्या इव्हेंटमध्ये फुटबॉल, कुंफू, त्याच्यानंतर झुंबा, कराटे, कमांडो ट्रेनिंग, गेम झोन असणार आहे, ड्रॉइंग्स असणार आहे, फिटनेस चॅलेंजेस असणार आहे, क्रिकेट असणार, बिग साईज गेम देखील असणार आहे। तर एवढं सर्व गेम्स आज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर हा जो आहे तो आपला अपना बाजार आहे। अपना बाजारच्या बरोबर रयजा गार्डन आहे। रयजा गार्डनच्या बाजूला हा तुम्हाला एंट्रन्स गेट दिसला असेल, बघा हा आपला एंट्रन्स गेट आहे आणि पुढे जी धमाल असणार ती खरं बघण्यासारखी असणार। तर चला आपण जाऊया डायरेक्ट इव्हेंटला। तर आपल्याला सर्व आपले शिवसेना युवा अधिकारी सर्वजण भेटतील आता आपल्याला आणि 30 लोक आता आपल्याला ह्या प्रोजेक्टबद्दल आणि ह्या फेस्टिवलबद्दल काहीतरी माहिती देतील। तर बघूया, चला थोड्या वेळाने अंकित साहेब पण देतील आणि आदित्य साहेब देखील आपल्या या फेस्टिवलला भेट देण्यासाठी येणार आहेत। तर त्यांचा टाईम आता मला देखील माहिती नाही, पण आपण पुढे जाऊन आपल्या जे अधिकारी असणार आहेत, जे सर्वजण असणार आहेत त्यांना विचारू आपण। तशी तुफान गर्दी झालेली आहे आता, भारी। चला बघूया पुढे आता फेस्टिवलमध्ये अजून काय काय मजा येते। आता पुढे आपण जे आलो आहे ते सेकंड काउंटर आपल्याला लागलेलं आहे। पहिला आपण एंट्रन्स गेट बघितला आणि हे जे काउंटर आहे ते रजिस्टर काउंटर आहे। रजिस्टर काउंटर ह्यासाठी आहे की सर्व जे कोणी आपल्या फेस्टिवलला भेट देतं त्यांची एंट्री वगैरे केली जाते आणि ह्या एंट्रीमुळे आपल्याला कळेल की आज आपल्या फेस्टिवलला किती जण हजर होते। तर सकाळपासून तुम्ही बघू शकता एवढी लिस्ट आतापर्यंत भरलेली आहे आणि एवढं प्रोत्साहन आपल्याला आपल्या फेस्टिवलमध्ये भेटलेलं आहे। पुढे खूप गर्दी झालेली आहे। आता पुढे जाऊया, फेस्टिवलमध्ये काय धमाल आहे ते आता पुढे आपल्याला इथून समजेल। सो चला, ऑलमोस्ट इकडनं गेम वगैरे चालू झालेले आहेत। आता इथे देखील मेडिटेशन, आर्ट लाईफ, आर्ट लिव्हिंग असं काही सर्व लिहिलेलं आहे। तर इकडे सर्व आता सध्या चालूच आहे इव्हेंट। इथे देखील लहान मुलांचे काहीतरी इव्हेंट चालू आहे, तर तुम्हाला दाखवतो। तेरा सपोर्ट है, तू स्टार्ट कर दे, वो बैक सपोर्ट है तेरा। चल, आपका नाम क्या है? नाया। ओके, नाया एंड व्हाट्स योर्स? तो इथे देखील कार्यक्रम चालू आहे। इथे देखील आता बलून फुगवलेलं आहे। तो मजा मस्ती लहान मुलांची चालू झालेली, म्हणून मी मगाशी तुम्हाला बोललो आत्ताच्या पिढीला आणि लहान मुलांच्या कलेसाठी वाव देण्यासारखा असा सुंदर असा फेस्टिवल आपल्या अंकित साहेबांनी इकडे चालू केलेलं आहे। भारी। पुढे बघू आता, इथे देखील एक सुंदर असा म्हणजे आपला रावणाचा गेटअप केलेला आहे। हे बघा, तो रावणाचा गेटअप केलेला आहे। मगाशी तुम्हाला सांगितलं सडक सुरक्षा, जीवन रक्षा म्हणजे प्रत्येक याचं वॉकिंग आपल्याला तुम्हाला माहिती दिलेली आहे याच्यामध्ये। तो पुढे बघूया। पुढे आल्यानंतर आपल्याला कुंफू बघायला भेटत आहे। तर तिकडे देखील आता चालूच आहे कुंफू। बघू आपल्याला काय बघायला भेटत आहे। तो इकडे कुंफू वगैरे चालू आहे। मी पहिलं तुम्हाला सर्व दाखवतो सध्या आज काय काय आहे, त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देऊया। कुंफूच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे जिम चॅलेंज आहे। आपण किती वेट उचलतोय आणि किती नाही ते इकडे असणार आहे। त्याच्यानंतर इकडे जिम चॅलेंज आहे, ते बघूया। चला,
चलो नाउ 15 LPS डेडलिफ्ट कंपटीशन एक ही करना है। चलो अभी हम स्लोली जाएंगे, आप दोनों धुरंधर खिलाड़ी हो, हमको पता है, ठीक है। आप इकडे जिम चॅलेंज वगैरे चालू आहे इकडे, त्याचा आपला खूप लांब लांबचा संबंध आहे। नंतर मग इकडे या साईडला जर बघायला गेलो तर आपण बिग साईज गेम आहेत, हे बघा बिग साईज गेम आहेत। त्याच्यानंतर ह्याच्या पुढे आलो आपण, हे बघा हे पूर्ण गेम झोन आहे हा। या साईडला पूर्ण गेम झोन आहे हा, पूर्ण जो जेवढा हा जो पट्टा दिसतो ना हा पूर्ण गेम झोनचा आहे। पुढे बघूया अजून काय बघायला भेटतंय। एकदम पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे लाईव्ह सिंगिंगचा स्टेज हे केलेला आहे, म्हणजे हा पूर्ण जो पट्टा आहे तो गेम झोनचा आहे। गेम झोन झाल्यानंतर इकडे लाईव्ह सिंगिंग ठेवलेलं आहे। चला म्युझिकचा पण आनंद घ्या। तुझको बनाने में करनी है उसकी तारीफ जोड़िया, काजल की सियाही से लिखी है तूने जाने इतनों की लव स्टोरिया, ये सरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं मैं जो हाथ लगाऊं। इथे जी लहान मुलं बसलेले आहेत त्यांच्या सर्वांचं ड्रॉइंग फेस्टिवल चालू आहे, म्हणजे सर्वांना ड्रॉइंग करायला दिलेले आणि सर्व आता कलर वगैरे भरायचे काम करतायत। आणि ही जी मुलं जी आहेत ती माझ्याच शाळेतली आहेत, हरणाई शाळेमधले आहेत, तर प्राऊड फील वाटतंय आता सर्व त्यांचं ड्रॉइंग चालू आहे सर्वांचं। आणि हा पूर्ण ग्रुप माझ्या शाळेचा भरलेला आहे, सर्व लहान मुलं जे बसले आहेत माझ्या शाळेतले बसलेले आहेत, हे बघा हा पूर्ण माझा शाळेचा ग्रुप आहे। आणि इकडे देखील माझे सर वगैरे उभे आहेत। भारी चला पुढे जाऊया, पुढे बघूया अजून काय आहे। ड्रॉइंग फेस्टिवल बघितल्यानंतर त्याच्या पुढे आल्यानंतर इकडे टायकंडो आहे, तर त्यांचा आता वॉर्मअप वगैरे सध्या चालू आहे, तर आपण येऊ पुढे बघायला। त्याच्या पुढे आल्यानंतर बॉक्सिंग बॉक्स देखील इकडे बांधलेला आहे, तर त्याच्या अजून काही सुरुवात झालेली नाही आहे। आता जे जे इव्हेंट सुरू झाले आहेत तेच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो सध्या। पुढे आल्यानंतर तुम्हाला दाखवलं मी इकडे बॉक्स बांधलेला आहे बॉक्सिंग किटसाठी। त्याच्यानंतर इकडे कबड्डीसाठी देखील क्या बात आहे, कबड्डीसाठी देखील इकडे सुंदर असं मैदान बांधलेलं आहे, भारी। आणि पुढे माझ्या मते पुढे पण जाऊया चला। इथे कमांडो ट्रेनिंग दिली जाते। हे कमांडो ट्रेनिंग साठी आहे, मस्त सेटअप बांधलाय बघा कमांडो ट्रेनिंग। तो कमांडो ट्रेनिंग चालू आहे, तर ताईला सर्व सांगितलं जातं आहे कशा प्रकारे कसं केलं जातं, आणि सर्व व्यवस्थित ट्रेनिंगवाले देखील असणार आपल्यासोबत जे आपल्याला गाईड करणार की आपल्याला ही ट्रेनिंग कशी करायची आहे। भारी चला पुढे बघूया। आणि पुढे सर्वांचा आवडता इव्हेंट म्हणजे जो फेस्टिवल असतो, फेस्टिवलमध्ये प्रत्येक फेस्टिवलमध्ये आपल्याला जी मजा पाहिजे असते ती म्हणजे झुंबा, भारी मजा येणार आहे। इथे देखील आहे, इथे क्रिकेटचं नेट वगैरे देखील बांधलेलं आहे बघा, ओके या साईडला क्रिकेटचं नेट वगैरे बांधलेलं आहे।
त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे झुंबा चालू होतो. फुटबॉल देखील मैदान बांधलंय. क्या बात आहे. हे बघा फुटबॉल देखील मैदान आहे. आणि पुढे झुंबा चालू आहे. डायरेक्ट आता पुढे झुंबा बघायला जाऊया आपण. चला. आतापर्यंत आपण जो व्हिडिओ बघितला तो कोणते कोणते गेम्स आणि कोणते कोणते इव्हेंट्स कोणते कोणते फेस्टिवलमध्ये काय काय ठेवलेलं आहे ते आपण सर्व बघितलं. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बघितलं कमांडो ट्रेनिंग असेल, झुंबा असेल, क्रिकेट ग्राउंड असेल, कबड्डी असेल, त्याच्यानंतर बॉक्सिंग किट असेल, म्हणजे लाईव्ह सिंगिंग ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर ड्रॉइंग ठेवलेलं आहे. ड्रॉइंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं मगाशी की सर्व माझा शाळेचा ग्रुप आलेला आहे. तर आता सर्व आपण बघून झालेलं आहे. आता प्रत्येक गेममध्ये थोडा थोडा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आता जसं कारण का कबड्डीचं मैदान आता रेडी होतं आहे, बॉक्सिंगचं मैदान देखील अजून रेडी होतं आहे, इकडे अजून कमांडो ट्रेनिंगचं अजून ट्रेनिंग चालूच आहे, तिकडे झुंबासाठी आताचे लोक यायला लागलेली आहेत आणि क्रिकेटचं अजून देखील चालू झालेलं नाही. तर बघूया पुढे आता इव्हेंटला काय काय धमाल येते, फेस्टिवलला काय काय मजा येते. चला पुढे जाऊ बघूया. आता इकडे एक बुलचं काहीतरी ठेवलेलं आहे जे राऊंड वगैरे फिरतंय. बारी 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 पडला. आणि त्याच्याच बाजूला मल्लखांब देखील ठेवलेलं आहे. आता मल्लखांबचा प्रोग्राम थोडा चालू होईल लगेच. आता देखील जेवढे स्कूल जेवढे आपल्या गोरेगावमध्ये जेवढे स्कूल वगैरे आहेत ते जवळच्या शाळेमधले सर्व मुलं आता सध्या थोडे थोडे येत चाललेले आहेत. ही पूर्ण जी लाईन बघताय ती देखील एका कोणत्या तरी शाळेमधून आपल्या या फेस्टिवलला व्हिजिट करायला आलेले आहे. देखो बिना हेलमेट के बाइक चलाने से इसी तरह एक्सीडेंट होते हैं. तो आपका जीवन एक अमूल्य है. तो आप बिना हेलमेट की गाड़ी कभी मत चलाइए, नहीं तो यमराज बिगड़ बुलाए आपको ऐसे इसी तरह लेके जाएगा. हेलो सर्व गेम मध्ये हा गेम लय मस्त होता. बॅक टू स्कूल म्हणून होता, ज्या मॅडम गाईड करतायत सर्व लहान मुलांसाठी. भारी भारी. आणि इकडे मी तुम्हाला मगाशी सांगितलं सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा ऍक्ट मधून आपल्याला दाखवलं जातं की ऍक्सिडेंट रोडवरती कसे झाले जातात आणि ऍक्सिडेंट होण्याची कारणं काय असतात ते सर्व या ऍक्ट मध्ये आपल्याला दाखवलं जात आहे. हेल्मेट वगैरे किती कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचे तोटे फायदे सर्व सांगितलं जात आहे बघा. म्हणजे मोस्टली फायदे हेल्मेट न घातल्याचे काहीच नसतात, सर्व तोटेच असतात. म्हणून हेल्मेट घालूनच आपल्याला गाडी वगैरे चालवायची असते. तर इकडे येथे देखील आता गेम्स वगैरे ऑलमोस्ट आता सर्व चालू झालेलं आहे. इकडे मग अशा मुंबईला लहान मुलांचे खेळ वगैरे. तर पुढे बघू आता सर्व अधिकारी वगैरे देखील आलेले आहेत आपले. बघूया कोणाला तरी भेटूया आणि या प्रोजेक्टची माहिती घेऊया. पूर्ण इव्हेंट फिरता फिरता तुम्हाला सर्व दाखवलं मी इव्हेंटमध्ये. आणि आता आपल्याला श्रुतिका ताई भेटलेली आहे. तर आता थोडं फेस्टिवल बद्दल आपल्याला ताई सांगेल. ताई काय सांगशील फेस्टिवल बद्दल? स्ट्रीटचा 5 इयर्सचा हे आहे, दरवर्षी होतो. हे 5वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी आपल्या इथे बॅक टू स्कूल बोला किंवा झुंबा प्रत्येक हेल्थचे जे कॉम्पिटिशन असतात, जे ॲक्टिव्हिटी असतात तिथे होत असतात. आणि ते आपले 3000+ नेहमी पार्टिसिपेट करत असतात. आणि हे दरवर्षी डिसेंबरमध्ये 2 संडेला होत असतात. यावेळी इलेक्शनला थोडं लेट झालेलं आहे आणि ह्यावेळी जानेवारीला आपण हे घेतलेलं आहे. इथे सगळे हेल्थसाठीचे जे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते. म्हणजे आज जे 19 तारीख आहे जानेवारी, म्हणजे अजून एक इव्हेंट आपला होणार आहे का? नाही, यावेळी फक्त एकदाच ठेवलेले आहे. हा डायरेक्ट डिसेंबरला होईल, 2 संडेला होईल.
ठीक आहे मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे जानेवारीचा आज 19 तारखेला इव्हेंट ठेवलेला आहे. दुसरा जेव्हा प्रोग्राम असेल तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की डेट सांगेन आणि तेव्हा आपण भेटू. चला. सगळ्या रोड कसं असलं पाहिजे. आडवा 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 त्या साईडला तिकडे तोंड कर, इकडे पाय कर, पोझिशन कर व्यवस्थित, क्लिअर पोझिशन कर. आता कर पोटाचा ताजवा कर क्लिअर. ओके ग्रेट ग्रेट. होल्ड करायचं, होल्ड. हो ग्रेट 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 बेटा ग्रेट. आगे बढ़ने से पहले एक और यहाँ पे स्पेशल गेस्ट है. एक बार मैंने बिजनेस में उतरा तो मुझे पता चला नौकासन. एक बार सबसे पहले मैं सर को बुलाऊं. फेस्टिवल जेवढं मी एन्जॉय केलं तेवढं व्हिडिओमध्ये तुम्ही देखील एन्जॉय केला असेल. आणि फेस्टिवलबद्दल बोलायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्वांना कळालं असेल की फेस्टिवलमध्ये किती गेम झोन ठेवले होते, ट्रेनिंग स्कूल ठेवलं होतं आणि सर्व शाळेच्या मुलांना हे सर्व फेस्टिवल एन्जॉय करता आलं. त्याच्यामुळे खरंच खूप खूप आभार सुनील प्रभू साहेबांचे देखील आणि अंकित प्रभू साहेबांचे देखील, कारण का त्यांच्या या योजनेमधून हा संकल्प आणि हा फेस्टिवल आपला ठेवण्यात आला होता. असेच फेस्टिवल आपल्या गोरेगाव नगरीमध्ये होत राहो ही साहेबांना देखील विनंती करेन. त्याप्रमाणे आपले सर्वांचे लाडके आदित्यसाहेब ठाकरे देखील इकडे आले होते. त्यांनी देखील पूर्ण कार्यक्रमाचा पूर्ण आराखडा घेतला आणि श्रुतीताईने देखील आपल्याला खूप चांगली अशी माहिती दिली. बाकीच्यांशी बोलताना, कारण का सर्व व्हॉलेंटियर होते, खूप गर्दी झाली होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळाली असेल. त्या व्हिडिओमधून प्रत्येकडे पोचताना आलं, पण प्रत्येक इव्हेंट आणि प्रत्येक काय काय कार्यक्रम चालू होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी परत चाललो आहे दुसरीकडे. सो ही व्हिडिओ आता इथे संपतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा, कारण का जेवढे जण व्हिडिओ बघतात ते इव्हेंटला देखील होते, तर नक्की त्यांनी देखील कमेंट करा, कारण का हा कार्यक्रम खरंच खूप भन्नाट होता, भारी होता, जबरदस्त होता. तो चला बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. आता घरी.